श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिनाचा मुख्य दिवस हा 20 फेब्रुवारी आणि यावेळेस गुरुवार रोजी योगायोग आल्याने राज्यात व विदेशातून देखील भाविक श्रींच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने दाखल होणार आहे. श्रींच्या 147व्या प्रकट दिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी होणारी भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने 19 व 20 फेब्रुवारी असे 2 दिवस श्रींचे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. 20 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन असल्याने या दिवशी सकाळी 10 ते 12 हरिभक्त परायण भरतबुवा पाटील म्हैसवाडी यांचे शेगावी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तन होईल. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती अवभृत स्नान होईल. दुपारी 4 वाजता उत्सवांची पालखी अश्वरथ मेणासह परिक्रमा करिता निघेल. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 वाजता हरिभक्त परायण श्री रामबुवा ठाकरे लातूर यांचे काल्याचे कीर्तन होईल व या प्रकट दिन उत्सवाची सांगता होणार आहे. श्री प्रकट दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणाहून भजनी दिंड्या दाखल होत आहे. शेकडो दिंड्यांचे आगमनाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच श्री संस्थानकडून भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शन बारी व श्रीमुख दर्शन बारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयींसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा संस्थानच्या वतीने पुरविल्या जात आहेत. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.